स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ऑनलाईन वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2, श्लोक 54. स्थितप्रज्ञ महापुरुषाचे लक्षण काय असतात, हा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे. कारण की त्याच्या आधी अनामय पद काय असतं आणि ते ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये हा एक कुतूहल, एक जिज्ञासा निर्माण झाली की मनुष्य आपले प्रत्येक कर्म जो करत असतो ते काहीतरी उद्दिष्ट, वासना, कामनापोटी करत असतो. पण ज्याच्या कामनाच नाही तो कर्म कसा करत असेल? त्याचं मन कसं असतं? पहा, 2 गोष्टी. त्याचं मन कसं असतं आणि त्याचं व्यवहार कसा असतो. आता एकदम सोपा आणि साधा हिशोब आहे. जसं मन असेल तसं त्याचं वागणूक असेल. त्यात काही म्हणजे हे नाही. पण म्हणजे अर्जुनाचा प्रश्नसुद्धा पण तितकाच ॲप्रोप्रिएट पण आहे. कारण की आपण प्रत्येकजण आपल्या पातळीवरनं इतरांची तुलना करत असतो. तर अर्जुनाने बरोबर आपल्या एका म्हणजे जेव्हा म्हणतं की जीव असून जो प्रश्न मांडला तो योग्यच होता. कारण की आपण कल्पनाच करू शकत नाही की वासना किंवा कामना शून्य मनुष्य असा होऊ शकतो आणि त्याचं मन मग कसं असतं आणि त्याचं या लौकिक जगामध्ये तो कसा व्यवहार करतो. तर आता याचं उत्तर भगवान देणार आहेत. श्री भगवान उवाच, क्षमा करा मी श्लोक नंबर 54 सांगितला पण तो 55 आहे बरं. श्री भगवान उवाच, प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्त दोच्यते. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्त तदा उच्यते. भगवान म्हणाले, अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. आपण आत्ताच चर्चा केली की आपला व्यवहार हे या लौकिक जगामध्ये आपले जे विचार असतात, भावना असतात, संस्कार असतात, त्याच्यावरती आधारित आपण चालतो, वागतो, बोलतो या सगळ्या लौकिक संसारामध्ये. पण ज्याचे विचार, संस्कार, कामना, वासना पुसल्या गेलेल्या आहेत, तो कसा चालणार किंवा बोलणार किंवा वागणार? आता पहा बंधू भगिनींनो, की
आपल्या मनामध्ये येणारा बदल तो बदल खरंच आहे की आपण नुसतं एक देखावा करत आहोत हे आपल्याला कळत असतं. बरं, मी समजा तुम्हाला म्हटलं की माझ्या काही नाही, सगळ्या कामना वासना बिलकुल आता शून्य झालेल्या आहेत, पण त्या खऱ्या झाल्या आहेत की नाही हे मला खरं माहिती असतं. म्हणजे माझ्या मनात जे बदल घडत आहे खरंच घडलेला आहे का, की खरंच माझ्या मनात अजून लौकिक काहीतरी येष्णा आहेत हे मला कळत असतं. पण काही गोष्टी अशा असतात की माझ्या व्यवहारातून ते इतरांना लक्षात येतं की यांच्या वागण्यात बोलण्यात फरक आलेला आहे. बरं, आणि विशेषकर पौगंड अवस्थेमध्ये लहान मुलांमुलीमध्ये या गोष्टी एकदम आपल्याला बिलकुल बघायला मिळतात की 10-12 वर्षाचे जे मुलं मुली असतात अनेकदा चंचल स्वभाव असतो, अवखळ ज्याला म्हणतो आपण. पण तेच मुलं मुली जेव्हा 17-18 वयामध्ये येतात तर काही काही मुलांमध्ये तो बदल इतका स्पष्टपणे बघायला मिळतो, गंभीर होऊन जातात काही काही मुलं. हा एक वयाचा परिणाम असतो. माझा म्हणण्याचा अर्थ काय की काही बदल हे फक्त आपल्याला कळतात, आपल्यामध्ये झालेले आहेत विशेषकर मनामध्ये, आणि काही बदल हे इतरांना लक्षात येत असतात आपल्या वागणुकीमुळे. पण ते बाहेर जे बदल दिसत असतात ना त्याचं मूळ कारण काय असतं, कारण की मनामध्ये खरंच बदल आलेला असतो. ही त्याचा एक आधार झाला, आतला बदल आणि बाहेरचा बदल. आता श्लोकामध्ये काही शब्द जे भगवानांनी वापरले आहेत, प्रजहाती. जहातीचा अर्थ काय, म्हणजे कापणे किंवा टाकणे, पण त्याला भगवानांनी पुढे जोडलेला आहे, म्हणजे संपूर्णपणे त्याच्यामध्ये थोडं पण काही इकडे तिकडे काही नाही. म्हणजे थोडंसं 1% 2% सोडून द्या हो कामना वासना, आता दिवाळी आहे तर जरा थोडंसं लाडू चिवडा खाऊ द्या वगैरे, असं काही नाही. प्रजहाती संपूर्णपणे कामान, आणि हे बहुवचन वापरले आचार्य भगवानांनी. सर्वान कामान, सर्व प्रकारच्या लौकिक येषणा त्याचा त्याग करणारा. सर्वान कामान, थोडी पण कामना वासना म्हणजे ऑप्शनल असं काही नाही आहे तिथे, हे संपूर्णपणे आपल्याला ते सोडावं लागेल. त्यात थोडी पण सूट 1-2% ती आपल्याला नाही मिळणार, त्याला सोडलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये एक उदाहरण देऊन त्याचा कळसच गाठलेला आहे. काय ते उदाहरण आहे, ते उदाहरण असं की एक पत्नी आपल्या पतीला म्हणते की तुमचा तो अमुक अमुक मित्र आहे, पहा तो किती छान संसारापासून विरक्त होत आहे, त्याच्या जीवनात कसा त्याग आणि वैराग्य येत आहे. तर पतीने विचारलं कशा प्रकारे, तर पत्नी सांगते की तुमचा तो मित्र त्याला 7 बायका आहेत आणि तो एक एक करून एक बायकोला सोडत चाललेला आहे. म्हणजे पहा, पूर्णपणे ज्याला म्हणतो ना ते सांगण्याकरता ठाकूर उदाहरण सांगतात. काय सांगते ती पत्नी की तुमचा जो मित्र आहे त्याला 7 बायका आहेत आणि तो हळूहळू एक बायकोचा त्याग करत तो सुटला आहे. तर तेव्हा तो पती हसतो, अरे म्हणे वेडी, याला त्याग नाही म्हणत. अच्छा, याला त्याग नाही म्हणत, एक करून तो पत्नी सोडत आहे, तर मग त्याग कशाला म्हणतात. तेव्हा तो पती म्हणतो, सांगू त्याग कशाला म्हणतात, सांगा. असं म्हटल्याबरोबर तो पती गमछा घेतो, म्हणजे गमछा म्हणजे टॉवेल, बांगलामध्ये त्याला गमछा म्हणतात, तो आपल्या खांद्यावर टाकतो आणि तत्क्षणी घर सोडून ईश्वर प्राप्तीकरता नेहमी करता तो निघून जातो. याला म्हणतात त्याग, असं भगवान श्रीरामकृष्णांचं म्हणणं आहे. बरं, पूर्णपणे त्याग म्हणजे थोडं थोडं करतोय आणि होईल वगैरे असले प्रकार भगवान श्रीरामकृष्णांना हा भाव फारसा आवडत नव्हता. पण इथे एक जे व्यावहारिक स्तरावरती तुमची आणि माझी मी गोष्ट जे करू इच्छितो की पहा, आपल्याला टप्प्याटप्प्यानेच जावं लागेल आहे. म्हणजे
पहा, भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की मी एकदम आदर्शाचा कळस गाठलेला आहे, आणि जर मी तसं नसतं केलं तर तुमच्या म्हणजे जर मी तुला त्यात थोडी सूट दिली असती तर आपली काय गत झाली असती. पण या आदर्शाची उजळणी चर्चा ही झालीच पाहिजे. ही उजळणी ही चर्चा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला हताश किंवा निराश व्हायची आवश्यकता नाही आहे. तो आपला आदर्श आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कदाचित टप्प्याटप्प्याने जावं लागेल, पण हे या उदाहरणाची किंवा या प्रकारच्या जे उपदेश याचे चिंतन मनन करून आपल्या जीवनामध्ये पण असा एक दिवस उजडेल की आपण सुद्धा असा बिलकुल एक्सप्लिसिटली अँड इम्प्लिसिटली तो त्याग करू शकू. हे लक्षात ठेवा. तर सर्वान कामान पूर्णपणे तो त्याग हा आलाच पाहिजे. आणि जेव्हा ठाकूर असे टोकाचे उदाहरण देतात तर त्यांच्या पण व्यक्तिगत जीवनामध्ये बघतो आपण की एकदम कमालीचा त्याग होता. एक दोन उदाहरणं घेऊन मग श्लोकाचं विवेचन त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. कारण की ह्या सगळ्या गोष्टी पण म्हणतो ना की हे फार स्पृहणीय आहे. सारख्या याचं चिंतन झालं पाहिजे. माताजी नहबतमध्ये आहेत. भगवान श्रीरामकृष्णांच्या सर्व साधना त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि भक्त लोक श्रीरामकृष्णांकडे ये जा करत असतात, उपदेश प्राप्त करत असतात, काहीतरी प्रेरणा प्राप्त करत असतात, जीवनाला एक दिशा त्यांना मिळो याच्याकरता ते प्रयत्नशील असतात. आणि माताजी जेव्हा नहबतमध्ये असताना स्वयंपाक ठाकूरांचा त्याच करायच्या आणि जेवणाचं ताट जे कोणी घेऊन जायचं त्याच्याबरोबर भगवान श्रीरामकृष्णांना बडीशेप आणि ओवा हा एक मुखश्रुती त्यांना फार आवडायची. आणि एवढंच नव्हे तर ते अनेकदा भक्तांकडे जायचे आणि तिथे मिळेल की नाही मिळेल आणि मागणं चांगलं वाटत नाही म्हणून कधीकधी त्यांच्याबरोबर जे प्रेमानंदजी महाराज वगैरे असायचे ते त्यांना सांगायचे की थोडीशी मुखशुद्धी घेऊन घे बरोबर, बटवा त्याला ते म्हणायचे. तर पहा कसं असतं. आणि तो बटवा माताजींकडे असायचा बरं. तर एक दिवशी माताजी विसरल्या. ताट पाठवलं पण ते मुखशुद्धी नाही पाठवली. ठीक आहे, मुखशुद्धी नाही पाठवली तर ठाकूर थोडेसे फिरता फिरता निघाले आणि नहबतच्या पुढे जाऊन हाक मारून म्हणतात की अहो थोडी बडीशेप आणि ओवा द्याल का. माताजीने लक्षात येतं. लागलीच त्यांच्या हातावरती थोडीशी बडीशेप आणि ओवा ठेवतात आणि ठाकूरांना हे आवडतं म्हणून त्यांच्या धोत्र्याच्या सोग्यामध्ये म्हणजे त्या कॉर्नरमध्ये थोडीशी बडीशेप आणि थोडासा ओवा बांधून देतात की जरा यांना पुन्हा वाटलं खावशी इच्छा झाली तर घेऊ शकतात. आता काय त्याच्यात एवढं मोठं आहे हो. ती गाठ मारली. माताजी नहबतमध्ये पुन्हा आत जातात आणि ठाकूर आता पुन्हा आपल्या खोलीकडे येऊन थोडी विश्रांती घेतील, पहुडतील अशा विचाराने येतात. पण तेवढ्यात त्यांना एक तीव्र भावावेश होतो. समोरचा रस्ता दिसेनासा होतो आणि ते स्वतःशीच बोलू लागतात. स्वतःशीच नव्हे, साक्षात भवतारणीच बोलू लागतात की आई काय म्हणतीये. मी संचय करू नये, मी ही चूक केली, मी आता माझा जीव देऊ गंगेमध्ये, मी चूक केली ना. असं म्हणता म्हणता अक्षरशः ठाकूर वळतात आणि नहबतचा तो रस्ता जिथून ते चांदणी घाट आहे जिथे ठाकूर स्नान करायचे त्या दिशेला जाऊ लागतात आणि मुखातून ते शब्द, आई मी चूक केली, मी जीव देतो, मी हे योग्य नाही केलं, मी संचय केला नाही पाहिजे, माझ्याकडनं लोक काय शिकतील वगैरे वगैरे त्यांच्या मुखातून ते पुटपुटत ते शब्द. आणि ठाकूर आपले
झोकांडे खात खात त्या भावावेशामध्ये निघाले आणि ते शब्द माताजींच्या कानात पडतात. ही वर्णना स्वतः माताजींनी केलेली आहे. माताजी इतक्या घाबरल्या. त्या म्हणतात की त्यावेळेस मी युवती होती, दिवसाच्या वेळेस कधी घराच्या बाहेर म्हणजे नहबाच्या बाहेर पडत नव्हती आणि कोणी मला दिसत नव्हतं. काय करू काही सुचेन असं झालं. घाम फुटला अक्षरशः आणि हे निघाले जीव द्यायला. आणि दोष काय तर बडीशेप थोडीशी आणि थोडा ओवा धोत्र्याच्या सोग्यात बांधलेला होता. सर्वान कामान परित्यज्य, टोकाचं उदाहरण आहे पण मोठं प्रेरणा देणार आहे. आणि तेवढ्यात रामलाल दादा माताजी थोड्याशा ओरडतात. माताजींना काहीतरी पाहिजे वगैरे असं त्यांच्या लक्षात येतं, जवळपास कुठेतरी असतात. ते जेव्हा धावून येतात सगळा प्रकार त्यांच्या लक्षात येतो, तर ते लागलीच ठाकूरांना धरतात आणि सगळ्यात पहिलं काय करतात तर त्यांच्या धोताचं सोगातलं ते बडीशेप आणि ओवा सोडतात. ते सोडल्याबरोबर ठाकूर नॉर्मल, एकदम म्हणून काय झालं काय हेच नाही. आणि अरे असं घडलं होतं का, हो पण आता कसं आहे की मी हे सगळं बांधलं नाही पाहिजे ना, पण माझ्या मनामध्ये ही वासना आली कुठून वगैरे वगैरे असे स्वतःचेच गणित सुरू. तर म्हणण्याचा अर्थ काय की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, की पार्थ जर तुला स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर सर्व प्रकारच्या वासनांचा तू त्याग कर, लौकिक कामनांचा त्याग कर आणि आत्मतत्वाद्वारा आत्मतत्वामध्येच जेव्हा तू तुष्ट होशील तेव्हा तुझी प्रज्ञा, तुझी बुद्धी, तुझं विवेक हे स्थिर झालंय असं म्हटलं जाईल किंवा असं होईल. एक अजून उदाहरण घेऊन मग पुढे जाऊया. मथुर बाबूंना असं वाटू लागलं की जीवनाचे आता काही दिवस आपले ठीक नाही आहेत आणि केव्हा काळ येऊन ठपकेल काही सांगता नाही येत. तर त्यांना असं वाटलं की का नाही, आणि जर मी गेलो तर पहा सामान्य माणसाचं कसं असतं, अहमबोध असतो ना, की जर मला काही झालं तर बाबांना कोण बघणार, बाबा म्हणजे ठाकूर. ठाकूरांनाही माहिती की त्यांची काळजी भवतारणी घेतीये, कोणी मनुष्य घेत नाही आहे. पण हा भाव तर आपला नसतो ना. म्हणून आता हा विचार जर असा त्यांच्या मनात आला तर वाईट काहीच नाही. ते आता राणी रासमणीचे ते इस्टेट मॅनेजर, सगळे अधिकार त्यांच्या हाताशी, आणि राणी रासमणी स्वतः त्यांना खूप प्रेम करत होत्या हे सगळ्यांना माहितीच होतं. म्हणून त्यांनी ठाकूरांपुढे प्रस्ताव मांडला की ठाकूर जीवनाचं काही ठाव ठिकाणा नाही हो, माझं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला कोण बघेल मला ही चिंता वाटते. तर मला असं वाटतं की नदिया जिल्ह्यामध्ये, नदिया डिस्ट्रिक्ट आहे तिथे आमची भरपूर इस्टेट आहे. तर त्यातला काही भाग तांदूळाची शेती म्हणजे भात शेती जी जमीन आहे मी ती तुमच्या नावाने करतो आणि त्यातून जे काही उत्पन्न येईल ते त्यातून आपली सेवा घडेल. असं ऐकल्याबरोबर ठाकूरांच्या पायात त्यावेळेस वाहण्या होत्या. ते वाहण्या काढून त्याच्या मागे धावले अक्षरशः आणि शिव्या देत म्हणाले, साला मला संसारी करू बघतो. जीव घेऊन मथुरबाबू धूम त्यांनी ठोकली तिथून आणि त्याच्यानंतर त्यांनी कधी असे प्रस्ताव नाही मांडले. पुन्हा सांगतो बंधुभगिनींनो, टोकाचं उदाहरण आहे. आणि ते स्वतः म्हणतात की मी आदर्श नाही ठेवला, कारण की सामान्य लोक आदर्शापासून खूप दूर असतात. पण हे सगळे उजळणी याच्या आधी पण मी अनेक वेळा सांगितलं असेल, पण ह्याची उजळणी सारखी का झाली पाहिजे, कारण की आपले तो आदर्श आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कदाचित आपण एक उडीमध्ये तिथपर्यंत नाही पोहोचू शकत, पण आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. टप्प्याटप्प्याने पोहोचू कदाचित, पण पोहोचायचं आहे. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये जर किंचित पण काही लौकिक वासना असेल तर त्यातून आपल्याला ज्याला म्हणतो की स्थितप्रज्ञ किंवा योगामध्ये स्थित होणं ते शक्य होणार नाही. हे इथे स्पष्टपणे भगवान आपल्याला सांगू इच्छित आहेत.
आता पहा, इथे 2 लक्षणं सांगितलेली आहे. 2 लक्षणं म्हणजे कोणती? सर्वान कामान प्रजहाती, एक म्हणजेच सर्व प्रकारच्या वासनांचा त्याग, आणि दुसरं म्हणजे आत्मन्येवात्मना तुष्ट, म्हणजे ज्यांच्या सर्व वासना लौकिक ऐषणा या नाहीशा झालेल्या आहे आणि ज्यांची आत्मामध्येच संतुष्ट आहे, म्हणजे स्वतःमध्ये संतुष्ट आहे. तर या 2 गोष्टी विपरीत नाही बरं, या एक दुसऱ्यांना पूरक आहे. पूरक म्हणजे ज्यांच्या वासना लौकिक ऐषणा नष्ट झाल्या आहेत त्यांचं हे आत्मतत्व त्यांच्यामध्येच खेळणारच, किंवा उलटं म्हटलं तरी चालेल की ज्यांची आत्मतत्वामध्येच खेळते त्यांच्या वासना राहणारच नाही. इकडनं बघा एकच गोष्ट आहे. पण आपल्या केसमध्ये काय होणार की आपल्याला आधी सर्व वासना प्रजहाती संपूर्णपणे आपल्याला टाकाव्या लागणार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आपल्याला आपल्या संपूर्ण वासना म्हणजे आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. एकदम आपण आत्मतत्वामध्ये खेळत आहोत, ही बाजू ही आपल्याकरता नाही, ती अवतारांकरता आहे. अवतरती इति अवतार, म्हणजेच आपल्याला टप्प्याटप्प्याने विवेकद्वारा आपल्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या लौकिक ऐषणा आहेत त्यांचा विवेकद्वारा त्याग करणं हे अपेक्षित आहे. कामनांची उत्पत्ती आपल्या मनामध्ये का होत असते? आत्मबोधमध्ये आपण चर्चा करताना बघितलं की लौकिक ऐषणा जर निर्माण होतात याचा अर्थ की आपल्याला अपूर्णत्वेचा बोध आहे. आपण अपूर्ण आहो याची जाण आपल्याला होत असते. त्याचं द्योतक हे आहे की आपल्यामध्ये काहीतरी लौकिक ऐषणा निर्माण होतात आणि त्या ऐषणा आपल्याला असं वाटतं ते आपण जर त्या वस्तू प्राप्त केल्या, ते सुख आपण जर प्राप्त केले तर आपण पूर्ण होऊन जाऊ. पण आपला आत्तापर्यंतचा अनुभव आहे की कितीही आपण त्या ऐषणा पूर्ण केल्या तरीसुद्धा काही आपल्याला ज्याला म्हणतो की पूर्णत्व काही प्राप्त होत नसतं. विशेषकर लौकिक विषयांच्या संदर्भात सांगायचं तर पहा, आपलं मन चंचल का होत असतं? आपल्या इंद्रिय आणि आपलं मन यांचा संयोग आहे हे आपल्याला माहिती आहे आणि चांगलाच घट्ट संयोग आहे. आपल्याला विषय केव्हा हैराण करतात? जेव्हा आपल्या इंद्रियांशी आपलं मन निगडीत असतं. थोडंसं टेक्निकल पॉईंट आहे बरं, आपण अत्यंत सोपं आहे. काही त्यात फार उदाहरण घेऊन आपण समजून जाऊ आपण काय म्हणू इच्छित आहेत भगवान. की आपलं मन ठीक आहे अपूर्ण आहे, त्याच्यामुळे वासना निर्माण होत असतात, आणि आपलं मन आपल्या इंद्रियांशी निगडीत आहे त्याच्यामुळे जे काही बाहेर बघत असतो त्याने सुद्धा आपलं मन विचलित होत असतं. पण जर काही करून आपलं मन आणि आपल्या इंद्रियांचा जो एक संबंध आहे तो जर आपण काही करून कापला ना तर आपल्या मनाची चलबिचल ही अनेक कमी होऊन जाईल. आणि ते कधी कधी तो संबंध विच्छेद होत असतो, त्याची प्रचिती आपल्याला होत असते. कसं? उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. कल्पना करा की एक क्रिकेट मॅच सुरू आहे. शेवटचे 3-4 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच फार एक्साइटिंग झालेला आहे. आपण बिलकुल पूर्ण मन देऊन तो मॅच बघत आहोत, किंवा आपण पूर्ण मन देऊन एखादी वस्तू करत आहोत जी आपल्याला फार आवडती आहे. बिलकुल पूर्ण मन तिथेच आपल्याला गुंतलेलं आहे. आणि अशा वेळेस आई स्वयंपाकघरामध्ये काहीतरी आपल्या अत्यंत आवडीचा काही पदार्थ करत आहे आणि त्याचा वास पूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे.
साधारणपणे जेव्हा ती वस्तू आई तयार करते तेव्हा आपण आपला अभ्यास सगळं सोडून जाऊन किचनमध्ये दंगा करतो की आई लवकर दे मला ते खायला, ती वस्तू मला खूप आवडते. पण यावेळेस आई तोच पदार्थ बनवत आहे, त्याचा वास दरवळलेला आहे, पण आपलं मन पूर्ण त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये असं गुंतलेलं आहे. म्हणजेच काय की आपलं मन त्या जी घ्राणेंद्रिय आहे त्याचा संपर्क तुटलेला आहे आणि आपल्याला लक्षातच येत नाही आहे की आई तो पदार्थ आपल्याकरता तयार करत आहे, म्हणून आपलं काही लक्षच नाही आहे त्या गोष्टीकडे. आईलाही आश्चर्य वाटतं की अरे हा पदार्थ मी इतक्या दिवसानंतर तयार करत आहे आणि हा आला कसा नाही स्वयंपाकघरामध्ये. तर मग आईच्याही लक्षात येतं की हा गुंतलेला आहे मॅचमध्ये. म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा आपलं मन एखाद्या आपल्या फार आवडत्या गोष्टीमध्ये जेव्हा गुंतलेलं असतं तेव्हा इतर इंद्रियांशी त्याचा संबंध विच्छेद झालेला असतो. तर आपल्याला काय करायचं आहे की त्याच प्रकारे विवेकपूर्वक आपल्या मनातून जर आपण सर्व कामना वासना विवेकपूर्वक जर टाकून दिल्या, कापून टाकल्या, प्रजहाती, तर या इंद्रिय कितीही बाहेर भटकत जरी असल्या तरी त्या आपल्या मनाचं काही बिघडू शकणार नाही संबंध विच्छेद झाल्यामुळे. पण तो संबंध विच्छेद कसा असला पाहिजे? विवेकपूर्ण. आणि तो केव्हा शक्य आहे की जेव्हा आपण विवेकपूर्ण वासनांचा त्याग करू. आलं का लक्षात की हा जो मन आणि इंद्रियांचा जो संबंध आहे हा विच्छेद तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण आपल्या मनातून सर्व वासनांचा, लौकिक ऐषणांचा बिलकुल ज्याला म्हणूया की विवेकपूर्वक त्यांचा त्याग करू, तेव्हाच हे शक्य होणार. पहा, आपल्या मनाच्या साधारणपणे 4 अवस्था सांगितल्या गेलेल्या आहे. कोणत्या 4 अवस्था? जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि समाधी. समाधीचे अनेक प्रकार आहे, आपण त्याच्या मध्ये सध्या पडत नाही कारण की आपण जागृत, स्वप्न, सुषुप्तीमध्येच खेळत आहोत. आपल्या काही वासना ह्या किती खोलवर गेलेल्या असतात, म्हणजे ज्याला म्हणतो संस्कारांमध्ये शिरलेल्या असतात, हे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. आणि समजा आपण खूप प्रयत्नपूर्वक या जन्मी अनेक आपल्या मनाला कह्यात ठेवून अनेक वासनांचा खरोखर त्याग केला तरीसुद्धा संस्कारांमध्ये असलेल्या वासना त्या आपल्याला खूप छळत असतात. आणि ते खूप का छळतात? कारण की त्या सूक्ष्म रूपात असतात. आणि जेव्हा आपण स्वप्न बघतो ना तेव्हा त्या वासना आपल्याला खूप छळतात, कारण की ते डीप रूटेड असतात, संस्कारगत. किंवा अशा ज्या सूक्ष्म वासना असतात त्या आपल्याला ध्यानामध्ये सुद्धा छळतात. आणि कधीकधी आपल्याला खूप असं त्रास होतो की अरे मी चिंतन करायला बसलो ईश्वराचं आणि हे सगळे विचार माझ्या मनात आत्ता काय येतात ते. म्हणजे आपली प्रगती झालेली असते, काही आपण अनेक छोट्या छोट्या वासनांचा त्याग केलेला असतो विवेकपूर्वक, तरीसुद्धा स्वप्नामध्ये असं काहीतरी वाईट दिसतं, विचित्र दिसतं, ध्यानामध्ये काहीतरी असं विचित्र आणि वाईट दिसतं. तर ते काय असतं? त्या संस्कारगत अत्यंत सूक्ष्म वासना अनेक जन्मांमध्ये आपण जे काही केलेलं असतं ते त्याचं एक मॅनिफेस्टेशन असतं. आणि अशा वेळेस काय करावं? तर फक्त आणि फक्त प्रार्थना करावी ठाकूरांना की ठाकूर या सर्व विचारांपासून, या सर्व वासनांपासून मला मुक्त करून दे, माझं मन पवित्र करून दे. तर ही जी आपली लढाई जी आहे ना वासनांशी, विषय वासनांशी, ही फार एक ज्याला म्हणतो की एक खूपच अवघड आहे. पण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कितीही अवघड असलं तरी आपल्याला ती लढाई तर लढायचीच आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि या आपल्या सगळ्या वासना किती सूक्ष्म असतात हे तुमच्या पुढे मांडण्याच्या दृष्टीने एक छोटंसं उदाहरण तुमच्या पुढे मांडू इच्छितो की जो आपल्या सर्वांचा अनुभव आहे.
अनेक जन्मापासून आपण ते करत आलेलो आहोत ना. किती अनंत कोटी जन्म आपण त्यात घालवले हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून या जन्मातसुद्धा आपण त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा एखादं लहान बाळ जन्माला येते ना आणि एखाद महिन्यात झाल्यानंतर तो थोडासा सावध होतो, थोडा, खूप सावध होतो असं माझं म्हणणं नाही आहे, पण थोडा सावध होतो. आणि अशा 1 महिन्याच्या बाळाच्या तोंडापुढे तुम्ही आपलं बोट न्या, काय करतो तो? पटकन आपलं तोंड उघडतो. बिलकुल. आता तरी कोणी शिकवलं असतं हे? त्याला हे वाटतं की हे काहीतरी मला खायला त्या तोंडात घालणार आहे म्हणून लागलीचं तोंड उघडतो. 1 महिना पण त्याचं वय नसतं. संस्कार, डीप रूटेड डिझायर्स, अनेक जणांपासून आपण या मुखातून खाण्याचा पण उद्योग केलेला आहे ना, तर ते बरोबर दिसतं. माणसांमध्येच काय तर छोटे छोटे जे प्राणी असतात, पशु असतात किंवा पक्ष्यांचे पिल्लं असतात, ती आई बरोबर काहीतरी दाणा तोंडात घेऊन येते आणि ते पिल्लं बरोबर ती आई आली की त्यांना कळतं आणि ते बरोबर तोंड उघडतात. 1, 2, 3 दिवसाची पिल्लं असतात ते, त्यांना कसं कळतं भगवान जाणे. कारण हेच डीप रूटेड हे जे वासना असतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडत असतात. तर या डीप रूटेड वासना ज्या ऐषणा, ज्या आपल्याला ध्यानामध्ये त्रास देतात, ज्या आपल्याला स्वप्नामध्ये त्रास देतात, यांचं निरसन कसं करायचं? तर पुन्हा तेच विवेक आणि विशेषकर या अशा छळणाऱ्या वासना ज्या असतात यांना प्रार्थनेद्वारे फार चांगल्या पद्धतीने यांच्यावरती आपण काबू प्राप्त करू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे बरं. आणि तिथे मुळीच ज्याला म्हणतो की आपला अहंबोध, अहंकार हा पुढे आणू नये. नाहीतर या वासना इतक्या खोलवर असतात की हे आपल्याला उचलून आपटतील जमिनीवरती. इतक्या त्या स्ट्रॉंग असतात. पहा, या जगामध्ये ज्या गोष्टी जितक्या सूक्ष्म असतात ना, त्या गोष्टी तितक्याच आपल्याला त्रास देतात. त्यांच्याकडे फार लक्षसुद्धा देऊ नये, पण त्यांना अव्हॉइडसुद्धा करू नये. त्यांच्या आहारी तर मुळीच जाऊ नये. मग काय करावं? फक्त आणि फक्त प्रार्थना, विवेकपूर्ण जगणे आणि प्रार्थना. त्यातून लक्षात घ्या, या अशा सूक्ष्म वासनांवरती आपण नक्कीच त्याच्यावरती एक पगडा किंवा त्यांना कैयात ठेवू शकू. तर हा तर एक भाग झाला, प्रजहाती यदा कामान. याचा जो पूरक भाग आहे, आत्मन्येवात्मना तुष्ट, त्याचा काय अर्थ? ठीक आहे, आत्मतत्वाद्वारे आत्मतत्वामध्येच स्थिर असणे हा त्याचा अर्थ आहे. पण नेमकं काय घडतं किंवा काय होत असतं महापुरुषांच्या जीवनामध्ये? आत्मतत्वाद्वाराच आत्मतत्वामध्ये संतुष्ट असणं, याचा अर्थ काय असतं? तर पहा की हे जे महापुरुष असतात त्यांनी आपल्या सर्व ऐषणांचा, लौकिक वासनांचा त्याग केलेला असतो. म्हणजेच काय की त्यांचं मन पूर्ण शुद्ध झालेलं असतं. 100% म्हटलं तरी चालेल. पूर्ण शुद्ध झालेलं मन काय असतं? आत्माच असतं. ठाकूरांनी नाही का म्हटलं वचनामृतमध्ये, शुद्ध बुद्धी, शुद्ध आत्मा, शुद्ध मन एक. बरोबर ना? शुद्ध बुद्धी, शुद्ध आत्मा, शुद्ध मन एक. म्हणजेच काय? महापुरुषांच्या मनातून सगळ्या वासना, ते कचरा स्वच्छ झालेला असतो. म्हणजेच काय? ते मन राहिलंच नाही आहे, ते आत्मा आहे. म्हणजे तिथे काय आहे की पहा, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वासना, ऐषणा भरलेल्या असतात. तिथे ते आत्मतत्वाला जागाच नसते. पण यांच्या मनामध्ये पूर्ण स्वच्छ असल्यामुळे फक्त आत्मतत्वालाच जागा असते. म्हणजे काय? पहा, आपण काय करत असतो? त्या अशुद्ध मनाने या जगाचे भोग किंवा वासना भोगत असतो. पण महापुरुष काय करतात की त्यांचं ते शुद्ध मन म्हणजेच आत्मा, आत्म्याला भोगत असतं. आपण आत्मा का भोगू शकत नाही? कारण की मन अशुद्ध आहे, जागाच कुठे? म्हणजे आपण
त्या अशुद्ध मनाने हे जगाचे भोग भोगत असतो. पण हे महापुरुष ज्यांचं मन स्वच्छ झालेलं आहे, ते जे शुद्ध आत्मा आहे, ते शुद्ध आत्मा म्हणजे ते कशाला भोगत असतं, कशाचा आनंद घेत असतो, आत्म्याचा. आपण त्या आत्म्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपल्या वासना काही सोडू इच्छित नसतो. आता वासना सोडणार नाही तर होणार कसं? म्हणून कसं आहे की आपल्याकडे विषय आणि विषयी म्हणजे भोग घेणारं मन, त्यांच्याकडे काय असतं, विषय म्हणजे आत्मा. कशाचा भोग घेणारं, आत्म्याचाच. म्हणून त्याला म्हणतात की आत्मन्येवात्मना तुष्टः. वंडरफुल. एक काय जबरदस्त एक मानसशास्त्र आहे बघा हे. आणि केवढ्या बारकाव्या, किती सुस्पष्टपणे मांडलेल्या आहे. कारण की अनुभवी महापुरुष आहे. भगवान कृष्णांनी काय असं सांगितलेलं नाही आहे. हे सगळ्या त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी आहे. म्हणून ते म्हणतात. आणि म्हणून ठाकूर सुद्धा म्हणतात आपले, शुद्ध बुद्धी, शुद्ध मन, शुद्ध आत्मा एक. आपला प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या मनात प्रश्न नक्कीच हा आला असेल आणि आलाच पाहिजे. माझ्या मनात प्रश्न आहे की ते आत्मतत्वाद्वारा आत्मतत्वाचा आनंद घेतात. मग आम्ही काय केलेलं आहे? अहो, त्या वासना सोडा ना जरा. वासना सोडल्या की मन शुद्ध होणार. मन शुद्ध आणि आत्मा एकच गोष्ट. मग आत्मा अशुद्ध मनाने आत्म्याचा आस्वाद घेता येत नाही. जहां काम तहां राम नहीं, जहां राम तहां काम नहीं, हो नहीं सकते रवि और रजनी एक ही ठाम. तुलसीदासांचं हे वचन आहे. जिथे कामना आहे तिथे ईश्वर नाही, जिथे ईश्वर आहे तिथे कामना नाही. आणि रवी और रजनी म्हणजेच अंधकार आणि प्रकाश हे एकाच वेळेस एका ठिकाणी कधी राहू शकत नाही. जर तिथे अंधकार आहे याचा अर्थ तिथे प्रकाश नाही, आणि जिथे प्रकाश आहे याचा अर्थ तिथे अंधकार नाही. दोनों हो नहीं सकते एक ही ठाम. एका ठिकाणी दोन्ही होऊ शकत नाही. म्हणजे अर्थ काय? ठाकूरांनी जे पानावर सांगितलं आहे, कामिनी कांचन त्याग, कामिनी कांचन त्याग, कामिनी कांचन त्याग. आणि हे जे आत्मतत्वाचा आनंदाची आपण चर्चा करत आहोत ना, या आत्म्याद्वारा आत्म्याचाच आनंद, याच्या तुलनेमध्ये लौकिक भोगांचं जो सुख असतं ना, ते इतकं तोकडं, इतकं कमकुवत, इतकं क्षुद्र असतं की बस. म्हणजे या दोघांची तुलनाच करता येत नाही. याची तुलनाच करता येत नाही. आणि मी मुद्दाम ही तुलना का, म्हणजे हा प्रश्न तुझ्यापुढे का मांडला, कारण की आता कसं आहे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि आपण आत्ता काय करत आहोत? आपल्याला आत्मतत्वाद्वारा आत्मतत्वाचा आस्वाद घ्यायचा आहे, पण आपण इथे काहीतरी पकडून बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत ते पकडून बसलेलो आहोत, ते जोपर्यंत ते सोडणार नाही तोपर्यंत आपण उडी मारू शकणार नाही. आणि हे सांगण्याकरता ठाकूर एक फार सुंदर उदाहरण सांगतात. ते पश्चिम बंगालमध्ये खेड्यामध्ये लोक मुंगूस पाळतात सापापेक्षा रक्षण करण्याकरता. आणि त्याच्याकरता घरामध्ये काय करतात, अशा भिंतीवरती थोडंसं उंचावर त्याच्याकरता एक बीळ तयार करतात. आणि त्याची एक मानसिकता असते की थोड्या वेळ काहीतरी खेळला आणि तो बिळात जाऊन बसायचा. आता बिळात जाऊन तो बसला तर सापाला केव्हा मारणार? तो सतत खालतीच खेळत असला पाहिजे. म्हणून ते लोक काय करतात, त्याच्या शेपटीला वीट बांधतात. आता ती इतकी वजनदार वीट बांधल्याने तो उडी मारून त्या बिळामध्ये शिरू शकत नाही. तो उडी मारायला गेला की वीट त्याला खालती खेचते. तर तसंच आपलं कसं असतं की आपण आत्मतत्वाकडे झेप घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या शेपटीला त्या वासनारूपी वीट बांधलेली असल्यामुळे आपण धपकन खालती पडतो. विवेकपूर्वक आपण ती वीट जी बांधली आपल्या शेपटीला ती जर सोडली तर आपण सुद्धा उडी मारून त्या मुंगुसासारखं नेहमी करता त्या बिळात बसू शकतो.
आत्मन्येवात्मना तुष्ट. आता जेव्हा आपली चर्चा निघालीच आहे तर या चर्चेला थोडंसं अजून मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो की महापुरुष लोक आत्मतत्वाद्वारे आत्मतत्वाचाच आस्वाद घेतात आणि आनंदी असतात खऱ्या अर्थाने. बरं, कधी न ढळणारा आनंद, कधी न ढळणारा आनंद. सगळ्यात मोठी पावती आपल्या माताजी आहे. याच्या माताजींनी म्हटले आहे की मी त्यांना कधीही निरानंद बघितलं नाही, कधीही. फक्त एक दिवस बघितलं होतं. बरं, ती घटना स्मरणात येत आहे, मी आधी सांगितली सुद्धा आहे. एक दिवस थोडेसे गंभीर बसले होते, माताजी रडू लागल्या. ह्या का रडतात आहेत? मग तुम्ही असे गंभीर का बसलेत? कारण की सवयच नाही आहे नेहमी आनंदात. तर ठाकूर काय सांगतात, मी जरा भावतारणीशी गप्पा करत होतो की कोणाची किती प्रगती झाली आहे, हिशोब करत होते त्यागी शिष्यांचा की कोणाची प्रगती किती झालेली आहे. म्हणून ते काही मिनिटाकरता गंभीर झाले आणि इकडे माताजी रडू लागल्या. पण माताजींनी कधीही ठाकूरांना कधीही निरानंद बघितलं नाही. मग आता आमचा काय प्रॉब्लेम आहे? पहा, आपल्या सर्वांचा मूळ स्वभाव काय आहे? आपण सुद्धा ब्रह्म आहोत, आपण सुद्धा आत्मतत्व आहोत. आणि आत्मतत्वाचा स्वभाव कसा असतो? सदा संतोषी, आनंदात. मी हा शब्द का वापरतोय? इथे तुष्ट हा शब्द वापरला आहे. मी श्लोक पुन्हा वाचतो. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्य तदा उच्यते. आत्मतत्वाद्वारा आत्मतत्वामध्येच तुष्ट राहणे म्हणजेच काय? संतोषी राहणे. संतोष म्हटल्यानंतर बंधू भगिनींनो, याचे दोन आपल्याला भाग करावे लागतील. संतोष एकतर गुण असतो आणि एक संतोष स्वभाव असतो. आता तुम्ही म्हणाल पुन्हा आता काय डोकेदुखी सुरू केली महाराज तुम्ही? डोकेदुखी जास्त नाही आहे, एकदम 1 मिनिटात समजण्याचा प्रयत्न करूया. उदाहरण आहे आपल्याकडे, काळजी करू नका. स्वभाव आणि गुण याच्यामध्ये अंतर काय आधी हे समजून घेऊया. गोडपणा हा साखरेचा स्वभाव आहे, बरोबर? साखर कधी कडू किंवा खारट असते का? नाही. साखर म्हटल्याबरोबर आपल्याला बिलकुल लक्षात येतं की गोडपणा हा साखरेचा स्वभाव आहे. आपण लिंबाचं सरबत करतो, ते कधी थोडं आंबट होतं, कधी गोड होतं. पण पाण्यामधले जे पाण्याचं जे काही स्वभाव आहे तो कसा आहे? त्याचा काही गुणच नाही आहे तसा. पाण्यामध्ये काही असतं का? स्वाद असतो का? आंबट किंवा गोड नाही. त्याच्यामध्ये आपण तो काहीतरी टाकलेलं असतं वरतून, लिंबू, साखर, मीठ वगैरे, म्हणून त्याला काहीतरी स्वाद येतो. तर जेव्हा काही गोष्ट वरून टाकल्या जाते आणि ती जी काढता येते किंवा ती जी निघून जाते त्याला म्हणतात गुण. गुण म्हणजे कशा असतं की जे बाहेरनं उसने घेतलेलं असतं. पाण्यामध्ये काहीही गुण नसतात, म्हणजे कोणताही स्वाद नसतो. माझा म्हणण्याचा अर्थ असा, पाण्यामध्ये कोणता स्वाद नसतो, पण आपण बाहेरून काहीतरी त्यात लिंबू काहीतरी टाकतो, साखर वगैरे, आणि त्याला मग आंबट गोड करतो. तर आंबट गोडपणा हा काही पाण्याचा स्वभाव नाही आहे, हा त्या सरबताचा गुण आहे. पण गोडपणा हा साखरेचा स्वभाव आहे. ठीक आहे. आता मी हे डोकेफोडी कशाला करतोय हे सांगण्यात त्याचं उद्दिष्ट काय? संतोष, आत्मन्येवात्मना तुष्ट, आत्मतत्वाद्वारे आत्मतत्वामध्येच तुष्ट असणे. तर संतोष हा जो एक स्वभाव हा ब्रह्मतत्वाचा आहे. आणि जर मी ब्रह्मतत्व आहे तर माझा स्वभाव काय झाला? मी संतोषी असलं पाहिजे.
पण मी तर बघतोय की 10-10 मिनिटांनी माझ्या मनात काहीतरी वासना निर्माण होऊन राहिल्या आहेत आणि मिळत नाहीये म्हणून मी असंतोष प्रकट करतोय. आणि जे महापुरुष लोक आहे ते मात्र आत्मन्येवात्मना तुष्ट. मग त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय झाला? त्यांना संतोष त्यांचा तो स्वभाव होऊन बसलेला आहे. त्यांना कोणी मान केला, त्यांचा अपमान केला, खायला दिलं नाही दिलं, काहीही त्यांच्या जीवनात होऊन राहिलं आहे, पण त्यांचा आनंद, त्यांचा संतोष ढळत नाही आहे. तो त्यांचा स्वभाव होऊन गेलेला आहे. आणि इथे तुम्ही म्हणता महाराज की आपला मूळ स्वभाव ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मतत्वाचा स्वभाव पण संतोष असतो, आनंदी असतो, पण मी का दुःखी होतोय, माझ्यामध्ये असंतोष का होतोय? त्याचं कारण असं बंधू भगिनींनो की आपण सुद्धा त्या ब्रह्मतत्वाला अनुभव करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण मनाच्या माध्यमातून. आणि इथेच प्रॉब्लेम आहे. आणि आपलं मन कसं आहे? अशुद्ध. अनेक प्रकारच्या वासना त्यात शिरलेल्या आहे. एक उदाहरण घेऊया. सूर्याचा प्रकाश जर आपण लाल रंगाच्या गॉगलच्या माध्यमातून बघितलं तर कसा दिसेल आपल्याला? लाल दिसणार. हिरव्या रंगाच्या गॉगलने बघितलं तर हिरवा दिसणार. सोनेरी कधी दिसणार का आपल्याला? नाही. ते महापुरुष लोक म्हणतात की सूर्य सोनेरी आहे, आपण म्हणू की नाही हो, लाल दिसतोय. तर जेव्हा आपण या मनाच्या माध्यमातून त्या आत्मतत्वाला अनुभव करण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या अनंत आत्म्याचा, अनंत ब्रह्माचा, ते संतोष रूपी ब्रह्मतत्वाचा आपल्याला संकुचित जीव चैतन्य असा त्याचा बोध होतो. आता त्याला संकुचितपणा आला, त्याला अपूर्णत्व प्राप्त झालं, तर मग तो पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. कशाच्या माध्यमातून? फ्लॅट पाहिजे, कार पाहिजे, फॉरेन ट्रिप्स पाहिजे. आणि जितके कर्म करत असतो त्यातून आपल्याला ते पूर्णत्व, ते संतोष लाभत नसतो. आणि तो संतोष लाभत नसतो तरी सुद्धा आपण धावत सुटतो. मी 10,000 कोटी कमवले तरी मला संतोष होत नाही आहे. ठीक आहे, 11,000 कोटी करून बघतो. करा. ते काहीच करत नाही आहे तरी ते आनंदी आहे, कारण की त्यांनी स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त करून घेतलेलं आहे. संतोष त्यांचा स्वभाव झालेला आहे. संतोष माझाही स्वभाव आहे, पण मी त्याला त्या मनाच्या माध्यमातून त्यांना ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे, अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सगळ्या भानगडीमध्ये मला त्या आनंद स्वरूपाचं संकुचित रूपाचा बोध होत आहे, संकुचित बोध किंवा अपूर्णत्वाचा बोध होत आहे. आणि त्याला मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे लौकिक गोष्टींच्या माध्यमातून. म्हणजे मी 2 चुका ॲट ए टाइम करत आहे. 2 चुका काय करत आहे? एकतर त्या अनंत तत्वाला मनाच्या माध्यमातून बघत आहे, पण मग मी कसं करणार त्याला? मला तर मनच तुम्ही दिलेलं आहे ना. आणि मनाच्या माध्यमातून त्याला मी अनुभव करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे काही मला अपूर्णत्वाचा बोध होत आहे, जे मला असंतोषाचा बोध होत आहे, त्याला मी संतोष देण्याचा प्रयत्न करायला लौकिक गोष्टींनी. म्हणून इथे आपल्याला आचार्य काय सांगतात की अरे, जर तुला संतोष प्राप्त करायचं असेल, आत्मतत्वाद्वारा आत्मतत्वामध्ये संतुष्ट व्हायचं असेल, तर त्या मनाला शुद्ध कर. आणि ज्या कारणांमुळे त्या मनामध्ये चलबिचल निर्माण होत असेल, चलबिचल निर्माण का होत आहे? वासनांमुळे. वासना का निर्माण होत आहे? अपूर्णत्वाच्या बोधामुळे. पण ठीक आहे, मला अजून तरी मला अपूर्णत्वाचा बोधच होऊन राहिला आहे. त्याला जर मला पूर्णत्वाचा बोध प्राप्त करायचा असेल तर मला त्या वासना विवेकपूर्ण त्याला नाहीशा कराव्या लागतील. आणि ज्या दिवशी त्या वासना नाहीशा झाल्या, ज्या दिवशी त्या वासना नाहीशा झाल्या, माझं मन पवित्र होईल, मन शांत होईल, त्या मनामध्ये त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटेल. आणि एकदा ते चित्त शुद्ध झालं, अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला, त्याच्यानंतर ते प्रतिबिंब आणि आत्मतत्व एकच आहे हे
ही अनुभूती व्हायला काहीच वेळ लागणार नाही. इथे अजून एक एक महत्त्वाची बाब मी जे सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, की म्हणजे पहा, ज्या गोष्टी आपल्या नसतात त्याला आपलं मानून आणि आपण कसं या संसारामध्ये फसत जातो. मनाची एक परिभाषा अजून अशी आहे, हे काय आहे? हे विचारांचा प्रवाह आहे. मन म्हणजे काय? हे अज्ञान निर्मित मन आहे आणि विचारांचा किंवा वासनांचा तो प्रवाह आहे. आणि जर त्या वासनांना आपण जर विवेकपूर्वक साक्षी भावाने बघितलं ना, तर आपल्याला ते त्रास देणार नाही. वासना आल्या निघून गेल्या. माझ्यावर वासना निर्माण झाली, मला फ्लॅट घ्यायचा आहे. विवेक केला की नाही, काही आवश्यकता नाही आहे, मी नाही घेणार. काय आवश्यकता आहे? 2-4 दिवस छळेल पण निघून जाईल. पण जर त्या वासनांना जर मी पकडून ठेवलं, पहा, आणि पकडतं कोण? आपणच. मन एक प्रवाह आहे, त्याच्यामध्ये हे सतत वासनांचा विचारांचा प्रवाह आहे. आणि जर त्या साक्षी भावाने त्यांच्याकडे बघितलं तर ते त्रास देत नाही. पण जेव्हा आपण मुद्दाम त्यांना पकडतो, म्हणजे पहा किती 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 मूर्खपणा आपण करतो, की ज्या गोष्टी आपल्या नाही त्यांना पकडतो, वासनांना, आणि मग त्यांचा त्याग करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हटलं म्हणजे त्याग कोणाचा होत असतो? की ज्या गोष्टींचा अधिकार, ज्या गोष्टींवर आपला अधिकार आहे. हे पुस्तकावर माझा अधिकार आहे लौकिक अर्थाने, तर मी याचा त्याग करू शकतो. पण एखादी गोष्ट जी माझी नाहीच आहे त्याचा त्याग मी कसं करणार? म्हणजे ज्या वासना वगैरे ज्या सगळ्या माझ्या मनात निर्माण होत आहेत, खरं म्हटलं तर मी त्यांना उगीच माझं नाही आहे, मी त्यांना पकडून ठेवतोय. आणि हा विचार कुठून आला? मनोगतान. हे पहा, भगवानाने शब्द उगीच नाही वापरलेले आहेत. म्हणजे आपण केवढा मोठा मूर्खपणा करत आहोत, की ज्या वासना एक प्रवाहाच्या माध्यमातून निघून जातील, आपण जर साक्षी भावाने राहिलो तर. पण तसं करत नाही. वासना निर्माण झाल्या, त्यांना पकडून ठेवतो. त्यांना पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये किती आपल्याला त्रास भोगावा लागतो, आणि प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्रास भोगावा लागतो, आणि सोडताना तर अजून त्रास भोगावा लागतो. म्हणजे याला काय म्हणतात? विकतचं दुखणं. हॉरिबल आहे. काय बोलायचं आता? म्हणजे ज्या वासना, जे विचार आपल्या नाही आहेत त्यांना आपलंसं करायचं, प्राप्त करण्याकरता कष्ट भोगायचे, त्रास भोगायचा, आणि त्याच्यानंतर जेव्हा भगवान म्हणतात की त्यांना सोडा, तर सोडण्याकरता डबल त्रास, कारण की आसक्त झालेलो असतो. याच्याशिवाय माझं होत नाही. विकतचं दुखणं घेतो आपण, विकतचं दुखणं. साक्षी भावाने जर राहिलो ना या जगामध्ये, तर म्हणजे जरी ब्रह्मज्ञान होणार नाही, पण कमी कमी त्रास तर होणार नाही. पण नाही, त्या प्रवाह असतो की हे फ्लॅटची वासना माझी, कारची वासना माझी, 1500 कोटी माझे, 10,000 कोटी माझे, अमुक माझं, तमुक माझं, बस. आणि त्याला घेऊन त्रास, आणि त्याच्यानंतर त्याला सोडायला तितकाच त्रास. पण पुन्हा जिथून सुरुवात केली होती या चर्चेची, की पहा आपला मूळ स्वभाव काय आहे. आपण ब्रह्मतत्व आहोत, आणि आपला मूळ स्वभाव संतोष, तुष्ट जे म्हटलं आहे तो आपला आहे. पण आपण मनाच्या माध्यमातून त्या आत्मतत्वाला अनुभव करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून आपल्याला अपूर्णत्व प्राप्त झालेलं आहे. मग त्या अपूर्ण बोधामध्ये आपल्या नसलेल्या वासनांना बळजबरीने आपल्या मानून त्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते हिंदीमध्ये एक फार छान म्हण आहे, बरं ऐकली असेल कदाचित, बैगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. म्हणजे गावामध्ये भलत्याचंच लग्न आहे, आणि अब्दुल्ला नावाचा मनुष्य तो उगीच तिथे जाऊन तिथे आपला काहीतरी नाचत बिचत बसतो. प्रत्येक लग्नामध्ये नाचत बसतो. माझ्याच घराचं लग्न आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. हे आपली तशीच गत आहे. म्हणजे अपूर्णत्वाचा बोध निर्माण करायचा, ज्या वासना आपल्या नाही त्यांना आपल्याशा करायचं, मग त्या पूर्ण करण्याकरता त्रास, भोगण्यामध्ये त्रास, सोडण्यामध्ये अनंत पटींनी त्रास. सांगितलं कोणी हे सगळं करायला?
आणि जेव्हा रक्तबंबाळ होतो मग तेव्हा पण येतो ठाकूरांकडे. असो, हे सगळं आपण एक ॲनालिसिस करत आहोत, सायकोलॉजिकल ॲनालिसिस, की आपल्याला किती खोलवर जायचं आहे, किती खोलवर जाऊन हे सगळं करायचं आहे. आणि आपला जे खरं स्वरूप आहे संतोष, ब्रह्मतत्व, म्हणजे तो आत्ता या क्षणीसुद्धा उपलब्ध आहे, पण आपण आपल्या वासना सोडत नाही आहे. ती एक फार सुंदर म्हण आहे ना मराठीमध्ये, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तुझ आहे तुझ पाशी, ते संतोष उपलब्ध आहे. ते आत्मन्येवात्मना तुष्ट जे महापुरुषांना लाभलेलं आहे ते आपल्यालाही लाभू शकतं, उपलब्ध आहे. म्हणजे तो कळसा आपल्याच कमरेला पण पकडून ठेवलेला आहे, पण 4 लोकांना विचारतोय की अहो तो माझा कळस, माझी कळशी हरवली हो, कुठे बघितली का? तर लोक वेड्यात नाही काढणार तर काय करणार. असो, तर कन्क्लुजनमध्ये काय सांगायचं की आता आपण आपलं मूळ स्वभाव विसरलेलो आहोत आणि आपल्या अशुद्ध मनाने त्या ब्रह्मतत्वाचं शोध घेणं आपण सुरू केलेलं आहे. आणि तो त्या प्रवासामध्ये आपल्या नसलेल्या वासना, मनोगतान त्याला आपल्या करून त्या अशुद्ध मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आपल्याला त्याच्याकरता आपल्या वासना नाहीशा कराव्या लागतील. जेव्हा नाहीशा केल्या तेव्हा आपलं मन शुद्ध होईल. मन शुद्ध केल्यानंतर त्याच्यावरती त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटेल. ते प्रतिबिंब आणि ते आत्मतत्व हे एक आहे याचासुद्धा बोध होईल आणि तेव्हा आपल्याला अपेक्षित ती मुक्ती, मोक्ष, स्थितप्रज्ञ हे सगळं प्राप्त होईल. तर मुळात म्हणजे काय, या सगळ्या 1 तासाच्या डिस्कशनमध्ये जर ठाकूरांकडे गेलं आणि विचारलं की तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे हो, तर ते एका वाक्यात सांगतील कामिनी कांचन त्याग. बरोबर. आपण त्याचा मार पूर्ण असं या पद्धतीने त्या पद्धतीने ॲनालिसिस केलं वगैरे वगैरे वगैरे, पण हे लक्षात ठेवायचं आपल्याला की ठाकूरांचं जे म्हणणं आहे की ते त्याला किती शास्त्रोक्त ते आहे. कामिनी कांचांचा त्याग म्हणजेच म्हणजेच काय की आत्मप्राप्तीच्या मार्गावरती आपण काही पावलं पुढे गेलेलो आहोत असं आपण समजायचं. ठाकूरांच्या जीवनातले काही खूप बोलके उदाहरणं ज्याच्या संदर्भात चर्चा कमी झालेली आहे ते मला तुमच्यापुढे मांडायचे होते, पण आज वेळ नाही आहे. आपण पुढचा जेव्हा श्लोक सुरू करू त्याच्या आधी मी ते मांडण्याचा प्रयत्न करेन. आज आपण इथेच थांबूया. येत्या सोमवारी आपला वर्ग हा होणारच आहे भगवद्गीतेवरतीच. त्या दिवशी आपली पुन्हा एकदा सर्वांशी भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.